R1ची व्हॅल्यू काय आलेली आहे, R1ची R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल अपॉन R कॉस थीटा रेज टू हाफ. ओके, सेम आपल्याला या ठिकाणी R2ची व्हॅल्यू आहे, काय मिळाले R2ची व्हॅल्यू, फक्त एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर टर्म आपण निग्लेक्ट करतो. सो R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेज टू हाफ. ओके, R1 जशी किंमत आली R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेज टू हाफ, तसंच इथं आपण काय केलं, R2ची किंमत घेतली आणि ती काय आली, R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेज टू हाफ. आता दोन्ही आपल्याला जी किंमत पाहिजे ती कशाची पाहिजे, VC इज इक्वल टू V1 प्लस V2 Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2ची, बरोबर आहे. सो 1 अपॉन R1 इज इक्वल टू काय येणार बघा, 1 अपॉन R1 इज इक्वल टू, सो त्याचा आपण काय घेणार आहे, रेसिप्रोकल घेणार. R1ची व्हॅल्यू बघा, R1 1 अपॉन R1 इज इक्वल टू, तसं 1 अपॉन R येणार आहे का बघा, 1 अपॉन R. त्यानंतर 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R, हे बघा 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R, हे चं वर्गमूळ काय येणार ते, तर ते वर्गमुळात आपण लिहिणार, म्हणजे रेस्ट टू पॉवर काय लिहिणार आहे, हाफ लिहिणार. ओके, आता ते वरती लिहिलं तर काय होणार, ते मायनस हाफ, ते छेदामध्ये आहे ना, ते जर वरती लिहिलं तर काय होणार, ते रेस्ट टू पॉवर मायनस हाफ होणार. ओके, ते 1 अपॉन आरमध्ये लिहितो आपण, 1 अपॉन R1, तसं 1 अपॉन R, तसंच 1 अपॉन 1 मायनस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R, त्याची पॉवर काय होणार आहे, मायनस हाफ. सिमिलरली आपण R2च्या बाबत लिहू शकतो. सो 1 अपॉन R2 इज इक्वल टू, हे बघा R2 आपल्या पुढं आहे, याचा रेसिप्रोकल आपण घेतला. सो 1 अपॉन R2 इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल काय होणार, 1 अपॉन R. ओके, याचं हे सुद्धा कुठे येणार, 1 अपॉन काय, 1 अपॉन 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R, म्हणजेच काय होणार बघा, 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेस्ट टू पॉवर काय होणार याची, मायनस हाफ. सो या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल ऍट C ड्यू टू डायपोल, सो पोटेन्शियल ऍट C ड्यू टू डायपोल म्हणजे त्यांची काय असणार आहे, ऍडिशन V1 प्लस V2, V1 प्लस V2. सो Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ॲज इट इज, तो Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट जो आहे तो आपण आहे असं लिहिला, इंटू ब्रॅकेट बघा, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इकडं, ओके इकडं आहे का, तोच मी इकडं लिहिला का. ओके, इंटू ब्रॅकेट बघा, 1 अपॉन R1ची किंमत मला लिहायची. सो 1 अपॉन R1ची व्हॅल्यू काय आहे, 1 अपॉन R1ची व्हॅल्यू 1 अपॉन R1ची व्हॅल्यू 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेस्ट पॉवर काय आहे बघा, मायनस हाफ, जी मी Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2, त्यातली 1 अपॉन R1ची व्हॅल्यू लिहिली, 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेस्ट टू पॉवर मायनस हाफ. सिमिलरली 1 अपॉन R2ची व्हॅल्यू लिहितोय, मायनस 1 अपॉन R2ची व्हॅल्यू काय बघा, 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन R रेस्ट पॉवर इथं काय होणार बघा, मायनस हाफ अशी होणार. ओके, सो आता टोटल इक्वेशन आपलं काय झालं, सो टोटल इक्वेशन VC इज इक्वल टू V1 प्लस V2. ओके, V1 प्लस V2 जो आपण इकडे लिहिलेला आहे तोच आपण परत इथं लिहिला, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट 1 अपॉन R1ची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. सो 1 अपॉन R1ची व्हॅल्यू बघा, 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल अपॉन R कॉस थीटा, ते आहे असं लिहिलं, आणि ते जर वरती लिहायचं असेल तर काय होणार आहे, मायनस हाफ, त्याची पॉवर मायनस हाफ होणार.
त्यानंतर नेक्स्ट आपली जी टर्म आहे ती कोणती आहे बघा, -1/r2. सो 1/r2ची व्हॅल्यू मायनस आहे असा 1/r2ची व्हॅल्यू बघा 1/r इंटू ब्रॅकेट 1 प्लस चॉईस एल कॉस थिटा अपॉन आर रेस्ट पॉवर काय येणार. आता हे पण आपण वरती लिहितोय म्हणजेच -1/2. सो युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन. आता आपल्याला इथं काय वापरायचं आहे, एक बायनॉमियलचं एक्सपान्शन आहे, ते बायनॉमियल एक्सपान्शनचं इथे यूज करायचं आहे. समजा एखादी टर्म जर असेल 1 प्लस एक्स रेस्ट पॉवर जर एन असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं होतं, तर 1 त्यानंतर प्लस एन इंटू एक्स प्लस त्यानंतर मग एन एक्स रेस टू n-1 त्यानंतर n+1 म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ती टर्म वाढत जाते. सो युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन आपण घ्यायचं काय, जस्ट बघा 1 रेस टू n म्हणजे 1च, परत n खाली उतरला पायामध्ये n इंटू एक्स एन एक्स. जनरली जर आपण डायग्रामकडे जर पाहिलं ओके, तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये असणारा जो एक्स आहे, हा जो एक्स म्हणजे त्याच्यामधला असणारा जे डिस्टन्स आहे, जी टर्म आहे एक्स विच इज लेस दॅन एल, म्हणजे एल इज ग्रेटर दॅन एक्स. एल का आहे, एलपेक्षा सॉरी एक्स का आहे एलपेक्षा खूप लहान आहे. सो रिटेनिंग द टर्म्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर, त्यामुळे आपण फर्स्ट ऑर्डर जी टर्म आहे ती रिटेन करणार फक्त, म्हणजे कोणती एल अपॉन आर ओनली. सो व्ही सी इज इक्वल टू काय राहणार बघा, क्यू अपॉन 4πε0 1/r आहे असं राहील इंटू ब्रॅकेट 1 प्लस एल अपॉन आर कॉस थिटा. त्यानंतर काय झालं बघा, -1/r एल अपॉन आर कॉस थिटा. आता इथं काय केलं बघा, सो व्ही सी इज इक्वल टू ही रेस्ट पॉवर आहे -½ इथं रेस्ट पॉवर सुद्धा काय आहे -½ सो हा 1/r इथं आहे 1/r इथं आहे, कॉमन घेतला 1/r. त्यानंतर हे 1 रेस्ट टू हा -½ 1च येणार आहे. त्यानंतर प्लस हा -½ परत इथं खाली उतरेल, -½ इथं खाली उतरेल म्हणजे हाफ आणि हा 2 कॅन्सल होईल, राहील फक्त एल कॉस थिटा अपॉन आर, एल कॉस थिटा अपॉन आर. ओके, हा मायनस ॲज इट इज 1/r काही कॉमन घेतले आपण, हे 1 रेस्ट टू -½ 1. त्यानंतर हा -½ खाली उतरल्यामुळे मायनस झालं आणि हा 2 आणि 2 कॅन्सल झाला, राहिलं काय एल कॉस थिटा अपॉन आर. ओके, सो इक्वेशन काय होईल बघा, व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 इंटू 1/r इंटू ब्रॅकेट 1 प्लस एल अपॉन आर कॉस थिटा मायनस 1 एल कॉस थिटा अपॉन आर. हे आपलं इक्वेशन राहील. सो व्ही सी इज इक्वल टू ते आपण काय करू, इक्वेट करू म्हणजे त्याची सबस्ट्रॅक्शन घेऊ. सो व्ही सी इज इक्वल टू काय होणार बघा, व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 आर आहे असा 1 प्लस एल अपॉन आर कॉस थिटा मायनस 1. आता हे मायनस आतमध्ये शिरल्यामुळे मायनसचं काय झालं इथं प्लस एल अपॉन आर कॉस थिटा. सो देयरफॉर व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 आर आहे असं राहील, 1 आणि -1 कॅन्सल होतील, एल अपॉन आर किंवा एल कॉस थिटा अपॉन आर प्लस एल कॉस थिटा अपॉन आर, एल कॉस थिटा अपॉन आर प्लस एल कॉस थिटा अपॉन आर ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर. सो व्ही सी इज इक्वल टू 1/4πε0 आर. आता हे बघा, हा जो ट्वाइस एल आहे आणि हा जो क्यू आहे, सो क्यू इंटू ट्वाइस एल म्हणजेच काय, मॅग्नेट्यूड ऑफ द पर्टिक्युलर डायपोल जी काही स्ट्रेंथ होती ती आपण बघितलेली होती मगाशी, त्याला आपण काय म्हटलेलं, सो इट्स डायपोल मोमेंट काय म्हटलेलं होतं, डायपोल मोमेंट
पी बार आणि त्याचं असणारं डायपोल मोमेंटची मॅग्नेट्यूड पी इज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल. त्याचं असणारं जे काय डायपोल मोमेंटचं किंमत असणार आहे ती काय असणार आहे, पी इज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल. ओके. मग जनरली आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे बघा, पी इज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल. दिस इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तसं इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपण म्हणतात. आणि क्यू इंटू ट्वाइस एल, क्यू इंटू ट्वाइस एल म्हणजेच मी काय घेतलं, पी घेतलं. सो टोटल असणारं जे काय पोटेन्शियल ॲट सी असेल ड्यू टू द डायपोल व्ही सी इज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल म्हणजेच पी. बाकीच्या टर्म आहे अशा लिहिल्या 1/4 एप्सिलॉन नॉट आर पी कॉस थिटा अपॉन. आता हा आर आणि हा जो आर आहे तो काय होणार आहे, आर स्क्वेअर होणार. म्हणजे इक्वेशन कसं झालं बघा, 1/4 एप्सिलॉन नॉट 1/4 एप्सिलॉन नॉट पी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. ओके. याच्यानुसार आपण R1ची व्हॅल्यू घेतलेली होती आणि ती R1ची व्हॅल्यू काय होती बघा, R1 इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल अपॉन आर कॉस थिटा रेस टू हाफ. सेम आपण R2ची व्हॅल्यू पण घेतली आणि ती काय आहे बघा, आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर रेस टू हाफ. ही कुठून आली तर इथं जे असणारे जे आर स्क्वेअर आहेत हे बघा, R1चं वर्गमूळ R1, आर स्क्वेअरचं आर, तसं याचं वर्गमूळ म्हणजे रेस टू पॉवर हाफ, ती टर्म आहे अशीच. सेम R2 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R2, आर स्क्वेअरचं आर, आणि ती जी टर्म आहे ती टर्म आहे अशीच लिहिली आपण. कोणती, 1 प्लस ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर आहे अशी, म्हणजेच वर्गमुळामध्ये आहे, म्हणजेच रेस टू पॉवर काय आहे त्याची हाफ आहे. सो आपल्याला व्हॅल्यू काय आहे, पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द डायपोल इज काय आहे बघा, व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट 1/R1 minus 1/R2. So here we have to find out the value of 1/R1. म्हणजे आता 1/R1 इज इक्वल टू काय होणार बघा, 1/R1 इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल घेतलं ना, 1/R1 इज इक्वल टू 1/R. ओके. इंटू हे सुद्धा काय होणार बघा, 1/1 मायनस ट्वाइस एल अपॉन आर कॉस थिटा रेस टू हाफ. पण हे मी वरती लिहिलं तर काय होणार आहे, 1 मायनस ट्वाइस एल अपॉन आर कॉस थिटा रेस टू मायनस हाफ होणार. ओके. सिमिलरली आपण काय लिहितोय, R2ची व्हॅल्यू लिहिली होय बघा, सॉरी 1/R2ची व्हॅल्यू लिहिली, ती काय होईल व्हॅल्यू, 1/R2 इज इक्वल टू 1/R इंटू ब्रॅकेट 1/1 प्लस ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर. पण ते जर मी वरती लिहिलं तर ते काय होणार आहे, 1 प्लस ट्वाइस एल अपॉन आर कॉस थिटा रेस टू मायनस हाफ. ओके. आता पोटेन्शियल कुठल्या ठिकाणचं पाहिजे आपल्याला, ॲट सी या ठिकाणचं. पोटेन्शियल ॲट सी कशामुळं होणारं, ड्यू टू डायपोल, त्या डायपोलमुळं होणारं पोटेन्शियल आपल्याला इथं हवं आहे. सो ते आपण कसं लिहिणार, टोटल पोटेन्शियल व्ही सी इज इक्वल टू V1 प्लस V2 क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट. आता मी काय लिहितोय, 1/R1ची व्हॅल्यू लिहितोय. ओके. सो 1/R1ची व्हॅल्यू काय आहे बघा, सो 1/R1ची व्हॅल्यू काय आहे, 1/R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर रेस टू पॉवर काय आहे, मायनस हाफ. अगेन मायनस 1/R2ची व्हॅल्यू मी लिहितो, 1/R इंटू ब्रॅकेट बघा 1 प्लस ट्वाइस एल कॉस थिटा अपॉन आर रेस्ट पॉवर काय आहे त्याची मायनस हाफ. सो आपण हे लिहिलं व्ही सी. सो युझिंग बायनॉमियल एक्सपान्शन, आता बायनॉमियल एक्सपान्शनचा वापर आपण करणार. समजा एखादी टर्म असेल 1 प्लस एक्स रेस टू एन, तर हे कसं सॉल्व्ह होतं, 1 प्लस एन एक्स. ओके. सो आता कंडिशन आहे काय, एक्स इज लेस दॅन एल असेल, म्हणजे एल हा खूपच मोठा आहे एक्सपेक्षा. रिटेनिंग द टर्म्स ऑफ फर्स्ट ऑर्डर ओनली एल अपॉन आर. पण फक्त काय रिटर्न करणार, तर एल अपॉन आरच्याच व्हॅल्यू फक्त लिहिणार. सो देअरफॉर व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 एप्सिलॉन नॉट 1/R
इंटू ब्रॅकेट काय होणार बघा, ते मायनस हाफ खाली येणार आहे. ओके, मायनस हाफ खाली येणार म्हणजेच काय होणार, 1 आहे असा तिथला मायनस आणि 2 कॅन्सल होऊन राहणार काय फक्त ते एल अपॉन आर राहणार, म्हणजे एल कॉस थिटा पण आर राहणार मायनस. इथं पण काय होणार बघा, या ठिकाणचं असणार, वरच्या ठिकाणचं असणार बघा मायनस हाफ खाली आलं म्हणजेच काय होणार, ते हा मायनस हाफ आल्यामुळे काय होणार, ते प्लस होणार म्हणजे काय 1. हे बघा 1 ट्वाईस एल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार म्हणजे राहणार काय एल कॉस थिटा पण आर. हे बघा आहे का इकडं एल कॉस थिटा अपॉन आर. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर आपण कॉमन घेतला, आतमध्ये काय राहिले ते टर्म्स लिहितो मी. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट 1 अपॉन आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस एल अपॉन आर इंटू कॉस थिटा मायनस 1 मायनस एल अपॉन आर इंटू कॉस थिटा. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस एल आर कॉस थिटा. हे मायनस आतमध्ये गेल्यामुळे मायनस 1 झालं, ते मायनस मायनस काय झालं प्लस एल अपॉन आर कॉस थिटा. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर 1 मायनस 1 कॅन्सल राहणार काय बघा एल अपॉन आर कॉस थिटा, एल अपॉन आर कॉस थिटा ट्वाइस एल cos theta upon r. But we know that the value of dipole moment P is equal to Q into twice L. आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. So VC is equal to 1 upon 4 pi epsilon naught. R आणि R R square आणि Q into twice L. Q into twice L म्हणजे काय आहे व्हॅल्यू, डायपोल मोमेंटची व्हॅल्यू आहे P ची. सो इक्वेशन काय होणार बघा, सो इक्वेशन काय होणार VC is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q into twice L म्हणजे P cos theta upon R square. So this is हे जे काय आहे इक्वेशन, सो धिस इज द एक्सप्रेशन फॉर, हे म्हणजेच ॲक्च्युली VC इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon naught P cos theta R square. सो दिस इज द ॲक्च्युअल एक्सप्रेशन फॉर. इथंपर्यंतच आपण एक्झाममध्ये लिहायचं आहे, पुढं दिलेले एक्स्ट्रा त्याच्यामधले असणाऱ्या नोट्स आहेत. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हेच कशाचं एक्सप्रेशन आहे तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. ओके, आणि एक्सप्रेशनमध्ये काय आलं बघा VC इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon naught P cos theta upon R square. काय काय बघितलेलं आपण, सुरुवातीला आपण काय म्हटलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर केला AB. ओके, ए या ठिकाणी चार्ज किती आहे म्हटलं आपण प्लस क्यू, बी या ठिकाणचा चार्ज किती म्हटलं मायनस क्यू. त्यानंतर आपण म्हटलं द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द टू चार्जेस इट इज नथिंग बट अ डायपोल ॲक्सिस आणि अ स्ट्रेट लाईन विच इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ द डायपोल अँड पासिंग थ्रू द सेंटर O, then it is called as equator of that line. Okay, so here to determine the electric potential due to an electric dipole आपण एक पॉईंट C कन्सिडर केला, जो पॉईंट C O या सेंटरपासून R इतक्या डिस्टन्सवरती आहे. तो पॉईंट C A पासून R1 इतक्या डिस्टन्सवरती आहे. तोच पॉईंट C B पासून R2 इतक्या डिस्टन्सवरती आहे. सो इट्स ऑल्सो मॅग्नेटिक डायपोल. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे आपण मग म्हटलेलं होतं P इज इक्वल टू Q इंटू ट्वाइस L. सो दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. सो पोटेन्शियल ॲट पॉईंट C ड्यू टू चार्ज प्लस Q काय येणार बघा V1 इज इक्वल टू Q अपॉन 4 pi epsilon naught R. ऑल्सो पोटेन्शियल ॲट C कुणामुळे ड्यू टू चार्ज मायनस Qमुळे, तर बी या ठिकाणचं तर ते किती असणार V2 इज इक्वल टू चार्ज मायनस Q अपॉन 4 pi epsilon naught R2. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज द वर्क डन पर युनिट चार्ज. ओके, या ठिकाणचं असणार इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच काय तर वर्क डन पर युनिट चार्ज आहे. सो बघा
इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच मी काय म्हणू शकतो त्याला व्ही. सो व्ही इज इक्वल टू काय, वर्क डन पर युनिट चार्ज क्यू. वर्क डन पर युनिट चार्ज क्यू. तर जसं आपण पोटेन्शियल ॲट सी चार्ज क्यूमुळं बघितलं, चार्ज बी म्हणून बघितलं, तसं पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू होल डायपोल आपल्याला पाहायचं आहे. आणि ते काय येणार आहे, व्ही सी इज इक्वल टू V1 प्लस V2. V1ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे बाळांनो, Q/4πε0 R1 आहे. V2ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे, ते किती आहे बघा, Q/4πε0 R2. तर Q/4πε0 मी काय घेतो आहे, कॉमन घेतला, राहणार काय बघा इकडं 1/R1 मायनस 1/R2. ओके. आता त्याच्यामध्ये असणाऱ्या जॉमेट्रीनुसार मी काय लिहू शकतो, सो बाय जॉमेट्री ऑफ दॅट फिगर R1चा स्क्वेअर जर मी घेतला तर काय लिहू शकतो बघा, R² प्लस L² मायनस ट्वाईस RL कॉस थिटा. सिमिलरली मी R2चा जर स्क्वेअर घेतला तर काय लिहू शकतो, R² प्लस L² प्लस ट्वाईस RL कॉस थिटा. आता मी R1 स्क्वेअरमधून R² कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील, 1 प्लस L² मायनस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R. सेम मी R2 स्क्वेअरमधून पण R² कॉमन घेतला, काय राहणार सांगा, R² इंटू ब्रॅकेट 1 प्लस L² अपॉन R² प्लस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R. तर जनरली जर आपण बघितलं तर शॉर्ट एखादा डायपोल असेल तर त्याच्यामध्ये असणारी त्याची मॅग्नेटिक इलेक्ट्रिक लेंथ आपण म्हणतो, किंवा मॅग्नेटिक लेंथ जसं म्हणतो तसं इथं इलेक्ट्रिक लेंथ म्हणणार, जी ट्वाईस एल आहे ती खूपच लहान आहे कोणापेक्षा, जे सीचं डिस्टन्स आहे ओपासून त्याच्यापेक्षा. ओके. समजा इफ आर इज ग्रेटर दॅन एल, समजा आर हा जर एलपेक्षा खूपच मोठा असेल आणि मग त्याचा जो रेशो आहे तो काय होणार, एल अपॉन आर इज स्मॉल येणार. सो L² अपॉन R² कॅन बी, आपण इथं काय करतो, निग्लेक्टेड. सो R1 स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार बघा, R1 स्क्वेअर इज इक्वल टू R². ओके. प्लस L² अपॉन R² राहणार नाही, निग्लेक्ट केली टर्म, म्हणजे राहणार काय, मायनस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R. सेम R2 स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय म्हणणार बघा, R² इंटू ब्रॅकेट 1 प्लस, इथं पण L² अपॉन R² नाही राहणार, राहणार काय, ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R. आता याचं वर्गमूळ घेतलं, R1 स्क्वेअरचं वर्गमूळ R1, R²चं R, आणि ह्याचं वर्गमूळ म्हणजे ह्या असा ब्रॅकेट लिहून त्याच्यावरती आपण रेस टू हाफ लिहिलं. सेम R2 स्क्वेअर जो आहे, R2 स्क्वेअर त्याचं पण आपण स्क्वेअर रूट घेतलं. सो R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाईस L कॉस थिटा R रेस टू पॉवर काय होणार आहे, हाफ होणार. सेम बघा 1/R1 इज इक्वल टू, म्हणजे आता त्याचा रेसिप्रोकल घेतला R1चा, 1/R1 इज इक्वल टू 1/R इंटू 1 ते लिहायला पाहिजे होतं, ते मी वरती लिहितो कारण की इथं रेस टू पॉवर किती आहे, हाफ आहे, ते जर वरती लिहिलं तर काय होणार आहे, मायनस हाफ. सिमिलरली मी काय लिहितोय, 1/R2 साठी लिहितो, 1/R इंटू 1 प्लस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R रेस टू पॉवर काय होईल सांगा, इथं पण मायनस हाफ. So here we have to determine potential at C due to dipole. So therefore Vc is equal to काय होईल, V1 plus V2. आता काय आहे फॉर्म्युला बघा, V1 plus V2 चा Q/4πε0 1/R1 मायनस 1/R2. तोच फॉर्म्युला इथं लिहितोय मी, Q/4πε0 1/R1 ची व्हॅल्यू, 1/R1 ची व्हॅल्यू काय आहे बघा, 1/R इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R. बघा 1 मायनस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R रेस्ट पॉवर मायनस हाफ, रेस्ट पॉवर मायनस हाफ. त्यानंतर मायनस 1/R2 ची व्हॅल्यू हे बघा आहे 1/R इंटू ब्रॅकेट 1 प्लस ट्वाईस L कॉस थिटा अपॉन R रेस्ट पॉवर मायनस हाफ, ते बघा आहे का. ओके. आता इथं ट्विस्ट काय येतो, बायनॉमियल एक्सपान्शनचा आपण इथं वापर करणार आहे. ओके. सो युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 1 प्लस एक्स रेस टू एन, हे कसं लिहितो आपण, 1 प्लस NX. ओके. तर जनरली एक्सपेक्षा एलची व्हॅल्यू ही कशी आहे, जास्तीत जास्त आहे. सो रिटर्निंग द टर्म्स ऑफ फर्स्ट ऑर्डर ऑफ एल अपॉन आर ओनली. सो देअरफॉर व्ही सी इज इक्वल टू काय होईल बघा, Q/4πε0 1/R
इंटू 1 प्लस, आता हा बघा हा मायनस हाफ जो आहे तो खाली आला, 2 ला 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस होणार, एल कॉस थीटा अपॉन आर, एल कॉस थीटा अपॉन आर. ओके, अगेन काय आहे बघा मायनस, हे बघा मायनस, हा मायनस परत इथं आत आला, तो पहिला 1 तसाच. ओके, हा मायनस आणि प्लस मायनस होणार, 2 ला 2 कॅन्सल, एल कॉस थीटा अपॉन आर, एल कॉस थीटा अपॉन आर. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस एल अपॉन आर कॉस थीटा मायनस 1 अपॉन 1 मायनस मायनस प्लस होणार एल अपॉन आर कॉस थीटा. सो व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर, 1 मायनस 1 कॅन्सल होणार, एल अपॉन आर कॉस थीटा, एल अपॉन आर कॉस थीटा, ट्वाइस एल कॉस थीटा अपॉन आर. सो व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. आता क्यू इंटू ट्वाइस एल म्हणजेच काय आहे डायपोल मोमेंट. सो पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. सो धिस इज द एक्सप्रेशन फॉर, कशाचं एक्सप्रेशन आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. आता ह्याच्या फक्त केसेस राहिल्या. काय आहे केसेस बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट सी कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज. तर हेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणखी आपण कसं लिहू शकतो ते बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट सी कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज, ओके बघा, व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट, जे आत्ता आपण लिहिलं होतं तसंच, पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर आहे. सो पी कॉस थीटा, आता कॉस थीटा जो आहे आपण व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहितो. सो डॉट आर बार अपॉन आर क्यूब, आर क्यूब मधलं एक आर आणि हे आर कॅन्सल झालं, तर राहील काय बघा, पी आर कॅन्सल झाला म्हणजे पी कॉस थीटा जो आपण मला मागायचा होता, आपण करणार आर स्क्वेअर राहणार आहे. ओके, काय करू नकोस. सो देअरफॉर हेच मी कसं रिप्रेझेंट करू शकतो बघा. सो व्ही सी इज इक्वल टू कसं होणार बघा, व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट पी डॉट आर कॅप लिहिले ना अपॉन आर क्यूब, पी डॉट आर कॅप म्हणजे आर बार म्हणजे पी आर कॉस थीटा, तो आर कॉस थीटा आहेच आणि हा इथला एक आर कॅन्सल होईल म्हणजे पी कॉस थीटा पण आर स्क्वेअर, जे आपण मगाशी एक्सप्रेशन बघितलेलं होतं. हेच आणखी कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण, आणखी कसं रिप्रेझेंट करू शकतो बघा. सो व्ही सी इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट, तो पी बार जो आहे तो मी तसाच लिहू शकतो. आता हा आर बार कसा मी एक्सप्रेस करतो, आर कॅप अपॉन आर स्क्वेअर, कारण का तर आर कॅप म्हणजेच काय असतं आर बार अपॉन आर. सो आर बार आर कॅप म्हणजेच काय म्हणतो मी आर बार अपॉन आर. हा आर बार जो इथं आहे असेल आणि इथला एक आर म्हणजे तो काय होईल कॅन्सल, म्हणजे आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर. ओके, म्हणजे तिथं काय आहे आर क्यूब आहे, तो आहे असं आपण लिहू शकतो. आता याच्यामधलं असणाऱ्या 2 केसेस, आता हे काय एक्झामला लिहायची गरज नाही, हे जे काय आपण जनरली बघितलं ते आपल्याला एक्झामसाठी लिहायची गरज नाही. आता 2 केसेस काय आहेत बघा. पहिली केस जी आहे ती काय म्हटलं बघा, पोटेन्शियल ॲट ॲन ॲक्सियल पॉईंट. ॲक्सियल पॉईंट म्हटलं तर थीटाची किंमत एकतर 0 होईल किंवा थीटाची किंमत 180 डिग्री होईल. सो पोटेन्शियल ॲट ॲन ॲक्सियल पॉईंट थीटा इज इक्वल टू 0 किंवा 180 डिग्री. सो व्ही ॲक्सियल इज इक्वल टू ॲक्सियल पोटेन्शियल इज इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट पी अपॉन आर स्क्वेअर. कारण कॉस 0 आणि कॉस 180 1 येतं, कॉस 0 आणि कॉस 180 मायनस 1 येतं, म्हणून प्लस मायनस 1 4 पाय इप्सिलॉन नॉट पी अपॉन आर स्क्वेअर. जर पोटेन्शियल कुठं असेल ॲक्सेल असेल तर. सो धिस इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल. हीच काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल आहे कोणती, व्ही ॲक्सेल इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट पी अपॉन आर स्क्वेअरची. आता या ठिकाणी असणारी सेकंड केस आपल्याला पाहिजे आहे.
पोटेन्शियल ॲट अन इक्विटोरियल पॉईंट. आता इक्विटोरियल पॉईंट म्हटलं तर थिटाची किंमत 90 डिग्री होऊ शकते आणि पोटेन्शियल काय होणार आहे त्याचं 0 होणार. सो पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन द इक्विटोरियल लाईन ऑफ द डायपोल इज 0. पोटेन्शियल कुठल्याही पॉईंटला ओके पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट कुठे ऑन द इक्विटोरियल लाईन हा काय असतो 0. अरे थिटा कॉस 90 काय आहे कॉस 90ची किंमत 0 येणार. सो कॉस 90ची किंमत जर 0 टाकली आपण इथं 1/4π पी कॉस 90 तर सगळं 0 होणार. सो सेकंड केस महत्त्वाचे. पोटेन्शियल ॲट एन इक्विटोरियल पॉईंट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री जर घेतला तर व्हीची किंमत सरळ काय होईल 0 होईल. सो पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन द इक्विटोरियल लाईन ऑफ डायपोल इज 0. सो दिस इज मिनिमम व्हॅल्यू. आता हीच काय आहे ॲक्च्युली मिनिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल आणि ती कुठं आहे इक्विटोरियल लाईनवरती. ओके आणि मॅक्झिमम कुठं आहे बघा ॲक्सियल पॉईंट म्हणजे थिटाची किंमत 0 असेल किंवा 180 डिग्री असेल तर. ओके आता तुम्हाला होमवर्क काय आहे बघा एक्झाम्पल नंबर 8.7 दिलेला आहे ते सगळ्यांनी सोडवायचं आणि त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर मला विचारायचे. ओके ठीक आहे.